पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली सदरची घटना आहे. एका 4 वर्ष मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता पळसवाडी पोलीस स्टेशनने आता उघडकीस आणलेला आहे. सदरची जी घटना आहे ती 2024मध्ये गुन्हा त्यामध्ये पोलीस स्टेशनला 982/24 किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पोलीस स्टेशनला पळसवाडीला दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची 4 वर्षाची आहे ती तिच्या चुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तिथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या सदर गुन्ह्यातली जी फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. त्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या 7-8 महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता. नंतर पोलीस स्टेशनच्या तपास करत असताना तपास पथकाचे आपले सिनियर PI जे हेमंत गुरव आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता ह्या दोन्ही याच्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी. त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या 8-9 महिन्यापासून ट्रेस होत नव्हतं. ते भिवपुरी, कर्जत, नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचं दिसून येत होतं. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीप मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत. त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ते घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती. नंतर त्यांच्या इंटरॉगेशनमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोने प्रथमेश कांबरी आणि अर्पणा कांबरी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिचं जे प्रेत आहे ते प्रेत नेरळच्या एका ठिकाणी त्यांनी याची विल्हेवाट लावली. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून 103 BNS 103 प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली. सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.